मला आशा आहे की सगळं काही सुस्पष्ट आणि कायदेशीर असेल. हो आहे. मग तुम्ही तयारीला लागा. तुम्ही सांगाल तेव्हा मी 2 विटनेस घेऊन येतो. हे काम आपण संपूर्णच टाकू. काय हरकत नाही, पण तुमचा विचार पक्का आहे ना? हाय, अमेय, राईट? मी डॉक्टर स्नेहा. हा पडदा उघडू का? नको. अमेय, हे बघ, असा ऑकवर्ड नको होऊस. कलाकारांची मानसिकता हा माझ्या अभ्यासाचा विषय असला तरी मी इथे फक्त गप्पा मारायला आली आहे. तुला रायटर बनायचं आहे ना? तुझ्या बाबांनी सांगितलं. हो. ते म्हणाले तुला रायटर बनायचंय, पण तू सध्या काहीही लिहायला घाबरतोयस. काही नाही, एकच गोष्ट. कुठली गोष्ट? दिवाकर सामंतांची गोष्ट. दिवाकर सामंत कोण? एक रायटर आहेत. आय मीन होते. गूढकथा आणि हॉरर स्टोरीज लिहायचे. रत्नाकर मतकरी आणि नारायण धारपान एवढेच भारी होते ते. म्हणजे असं मला वाटतं. त्यांनी फार जास्त काही लिहिलं नाही, पण लिहिलंय ते फार कमाल आहे. त्यांच्या लेखणीतून त्यांचा अभ्यास आणि दर्जा कळतो. मी फॅन आहे त्यांचा. ओके. दिवाकर सामंतांनी ज्या काही स्टोरीज लिहिल्या आहेत त्याच्यातल्या काही स्टोरीज अपूर्ण आहेत आणि त्या पूर्ण करण्याची संधी माझ्यासारख्या काही नवीन रायटर्सना मिळाली. म्हणजे स्टीफन किंग नावाच्या एका रायटरने त्याच्या शॉर्ट स्टोरीजचे अधिकार $1 नवीन फिल्ममेकर्ससाठी अवेलेबल केले होते, टू एनकरेज देम. दिवाकर सामंतांनी सुद्धा तशीच सोय केली आहे. म्हणजे दिवाकर सामंतांची अपूर्ण गोष्ट तू लिहायला घेतलीस? हो. ओके. कुतूहल म्हणून विचारते, का? मला हॉरर स्टोरीज लिहायला खूप आवडतात. मला असं वाटलं की एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल त्याने. आणि कदाचित सामंतांच्या लेखनशैलीतले चांगले गुण माझ्या लेखनात येतील म्हणून. बरं, मग पुढे काय झालं? मी त्यांच्या लॉयरना भेटलो, ॲडव्होकेट देशमाने. मी रिकामं घर नावाची गोष्ट निवडली. इट जस्ट फेल्ट राईट. आय वॉज सो एक्सायटेड. मी जेव्हा देशमान्यांना भेटलो तेव्हा ते मला सामंतांनी त्या स्टोरीबद्दल ज्या नोट्स लिहिल्या होत्या ते दाखवणार होते. मी नको म्हणालो, कारण मला ती गोष्ट माझ्या विचारांनी पूर्ण करायची होती. आय मीन आहे. ओके, कंटिन्यू. मी त्या गोष्टीवरती विचार केला आणि स्टोरी लिहायला सुरुवात केली.
आणि काही कळण्याच्या आधी माझी संपूर्ण 3 पानं लिहून तयार होती. मी यातली एक्सपर्ट नाही आहे, पण बऱ्याच आर्टिस्टची अशी तंद्री लागते. माझी नाही लागत. अरे पण माझी एक प्रोसेस ठरली आहे. मी ना गोष्ट लिहिण्याच्या आधी त्याच्यावरती खूप विचार करतो, तेव्हा मी पूर्णपणे जागा असतो. अरे पण असं नाही मॅडम, मी सांगतोय ना, एखादी गोष्ट मला जर लिहायची असेल तेव्हा मी त्या गोष्टीच्या संदर्भात खूप विचार करतो, त्याचा कच्चा आराखडा मनात तयार करतो, तो कागदावरती उतरवतो सुद्धा. ही माझी प्रोसेस आहे आणि त्याच स्टेप्स मी फॉलो करतो. पण यावेळेला तसं नाही झालं. म्हणजे जेव्हा मी लिहिलेली 3 पानं वाचली तेव्हा मला लक्षात आलं की मी लिहिलेली गोष्ट पूर्णपणे भरकटली आहे. मी विचार करून जी लिहायला घेतली होती तशी नाहीच आहे. मग तू काय केलंस? मग मी असं ठरवलं की पुढच्या सेशनला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची नव्याने. अशा परिस्थितीत भरवस्ती रया घेऊन रंग उडालेल्या भिंतींचं फुटक्या खिडक्यांचं असं रिकामं घर पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. गेल्या 2 पिढ्या कोणीच त्या घरात कोणालाही राहताना बघितले नव्हते. काही कळण्याच्या आधी आणखीन 3 पानं लिहून झाली होती. तीन तास उलटून गेले होते. त्यानंतर बघितल्यावर मला असं लक्षात आलं की मी गोष्ट नव्याने सुरुवात केलेलीच नाहीये. जिथे थांबलो होतो तिथूनच कंटिन्यू केली होती. दिस इज बिट स्ट्रेंज. स्ट्रेंज? खरा स्ट्रेंजनेस तर पुढे. म्हणजे जेव्हा मी त्या ॲडव्होकेट देशपांड्यांना भेटलो आणि सामंतांनी लिहिलेल्या नोट्स बघितल्या तेव्हा असं लक्षात आलं की मी त्या नोट्स न वाचताच फॉलो करत होतो. दिस इज स्ट्रेंज, राईट? कदाचित असं झालं असेल की सामंतांची अपूर्ण गोष्ट वाचून तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचं एक स्ट्रक्चर तयार झालं असेल आणि त्याप्रमाणे. नाही, मी ती पानं सुद्धा फेकून देणार आहे. फक्त तुम्ही इथे येणार होतात म्हणून तुम्हाला दाखवायला ठेवले. दाखवतो. ही सामंतांनी लिहिलेली 1.5 पानं आणि ह्या त्या नोट्स. तुम्ही आधी पानं वाचा. ट्राय टू इमॅजिन हाऊ इट विल गो आणि मग नोट्स वाचा.
ही 1.5 पानं वाचून ही कथा पुढे कशी जाणार आहे याचा काहीच अंदाज येत नाहीये. एक्झॅक्टली, मला तेच तर म्हणायचंय. पण यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे ते मला अजून कळलेलं नाहीये. यात घाबरण्यासारखं हे मॅडम की या सगळ्यामुळे माझ्या लेखनाची दिशाच नाही तर माझी लेखनशैली सुद्धा बदलत चालली आहे, सामंतांसारखी होतीये. आणि हे सगळं खूप प्रयत्न करूनही मला नाही थांबवता येते. म्हणजे आता यापुढे गोष्ट लिहायची नाही असं मी ठरवलं आणि थांबलो. पण काय? आपण आता काहीतरी वेगळं लिहूया, गोष्टीच्या व्यतिरिक्त नवीन काहीतरी, असं म्हणून मी लिहायला बसलो. आणि तू हीच गोष्ट पुढे लिहून काढलीस? अरे पण म्हणून तू लिहायला का घाबरतोयस? ही गोष्ट संपवून टाक म्हणजे तू मोकळा होशील. आणि नाही झालो तर? सामंतांच्या कितीतरी गोष्टी अपूर्ण राहिल्यात. अरे पण त्यांच्याशी तुझा काहीच संबंध नाहीये. तुला ही गोष्ट लिहून पूर्ण करायची आहे, जी मला माझ्या पद्धतीने लिहायची होती. मॅडम मी लेखक आहे हो, सामंतांचा लेखनिक नाही. पण ते मला तसंच वागव. काय झालं? वाक्य पूर्ण कर ना. ते तुला तशाच पद्धतीने वागवत आहेत. ते कोण? सामंत? हे बघ अमेय, तू माझ्याशी बोललाच नाहीस तर मी तुला काहीच मदत करू शकणार नाही. आणि याची खात्री बाळग की तू मला जे काही सांगशील ते या खोलीच्या बाहेर जाणार नाही. नक्की? येस, यू हॅव माय वर्ड. ओके, मी सांगतो. ज्या दिवशीपासून मी गोष्ट लिहिणं थांबवलं तेव्हापासून दिवाकर सामंत माझ्या मागे लागलेत. एका हाताने कुठलीच वस्तू उचलता नाही. पोटात वक्त, प्रचंड भुकेची जाणीव, जणू पोटात खड्डा पडला असावा. त्याने आपल्या पुरुषाच्या साव्या बाईकडे पाहिलं आणि शंतनूच्या लक्षात आलं की त्याचा डावा हातच गायब झालेला आहे. मध्यरात्री त्या रिकाम्या घराच्या खिडक्या त्याच्या हसण्यानं तडकू लागतात. झालं इथपर्यंत झालं. गोष्ट लवकर संपवा. त्या दिवशी माझ्या झोपेत आले होते ते. माझी झोप उडाली तेव्हापासून. आणि ते तेवढ्यावरच नाही थांबले. गोष्ट कधी संपवताय? त्या दिवसापासून आज तागायत मी झोपलेलो नाहीये. मी घराबाहेरही गेलेलो नाही. मी माझं लिखाण थांबवलं, लेखनाचं सगळं साहित्य फाडून फेकून दिलंय. अरे पण हे असं किती दिवस चालणार? किती दिवस तू असा न झोपता न लिहिता बसून राहणार आहेस? तुझ्या मनात नक्की कशाची भीती आहे? दिवाकर सामंत माझ्या मनाचा आणि शरीराचा ताबा घेऊ पाहत आहेत. हे बघा मी, हे जे काही घडतंय ते जरासं विचित्र आहे आणि म्हणूनच तू घाबरलायस. पण मला वाटतं
तू अतिविचार करतोयस. काय झालं? मला वाटतं हे सगळे तुझ्या भ्यायलेल्या मनाचे खेळ आहेत. दिवाकर सामंत हे तुझे हिरो आहेत. त्यांची कथा तुला उत्तमरित्या लिहून पूर्ण करायची आणि या गोष्टीचं तुझ्या मनावर दडपण आलं. अमेय काय? या दडपणामुळे तुझं मन ही गोष्ट पूर्ण न करण्याचे बहाणे शोधतंय आणि तुला ही गोष्ट पूर्णही करायची आहे. तुझ्या मनात हे द्वंद्व चालू आहे आणि तू एक लेखक आहेस, त्यामुळे तुझी संवेदनशीलताही जास्त आहे. तुझी कल्पनाशक्तीही खूप स्ट्रॉंग आहे. मनातल्या या बागुलबुवाला तूच ताकद देऊन मोठा करतोयस. मग आता मी काय करू आणि कसं थांबवू सगळं? ही गोष्ट लिहून पूर्ण कर, म्हणजे सगळंच थांबेल. आणि नाहीच थांबलं तर? आणि नाही थांबलं तर मी आहे ना. डोंट वरी. दिवाकर सामंतांचं विल. हे काम आपण संपूर्णच टाकू. काय हरकत नाही, पण तुमचा विचार पक्का आहे ना? प्रॉपर्टीचा मामला आहे म्हणून विचार. तुम्ही काळजी करू नका, मी सगळा विचार केलेला आहे. मला खात्री आहे एक ना एक दिवस कोणीतरी नक्की येईल आणि ही गोष्ट पूर्ण करेलच. फक्त तुम्ही मी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी नीट करा. यात क्लिअरली म्हटलंय, जो कोणी रिकामं घर पूर्ण करेल आणि त्याच्या गोष्टीचा शेवट लिफाफ्यातल्या गोष्टीची तंतोतंत मॅच झाला तर त्याला दिवाकर सामंतांची सगळी प्रॉपर्टी मिळेल. एक्झॅक्टली मॅच होतंय. अभिनंदन. काही लिगल प्रोसिजर्स आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील, पण त्याची काळजी तू करू नको. ते सगळं मी हाताळेन. एकदा का दिवाकर सामंताच्या प्रॉपर्टीचं हस्तांतरण झालं की माझी जबाबदारी संपली आणि तुझी सुरू झाली. दिवाकर सामंतांचा वारसा आता तुलाच पुढे चालवायचा आहे.